नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. त्याच्यामध्ये एक मेथड शिकणार आहोत इनडायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटरची, दॅट इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. कोणती मेथड? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. त्याचे काही पॉइंट म्हणतोय मी. दुसरं इनडायरेक्ट, त्याला आपण काय नाव दिलं होतं? इनडायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटर. आता या मेथडला इनडायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटर का म्हणायचं ते मी पुढे सांगतोय. त्याचबरोबर तिसरा मुद्दा याच्यामध्ये मी सांगतोय की बाणावरती ज्या कंडिशन असतात त्या कंडिशन्स अशा असतात BH3 H2O2 OH. ठीक आहे, बाणावरती ह्या कंडिशन्स लिहिलेल्या असतात आणि या कंडिशनच्या सहाय्याने ही रिएक्शन शिकली जाते. आता हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन करायचंय कुणाचं? तर अल्किनचं करायचं. कुणाचं? अल्किनचं. आणि प्रिपेअर काय करायचं? तर अल्कोहोल. मग प्रथमतः मी अल्किन म्हणतोय. कोण म्हणतोय? अल्किन. अल्किनचे पुन्हा दोन प्रकार विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणते? तर अल्किनचे दोन प्रकार. एक सिमेट्रिकल, एक कोणता अल्किन? सिमेट्रिकल अल्किन. ठीक आहे. आणि दुसरा अनसिमेट्रिकल अल्किन. ठीक आहे, अनसिमेट्रिकल अल्किन. आता विद्यार्थी मित्रांनो, समजा सिमेट्रिकल अल्किनचं जर मी एक उदाहरण घेतलं, फॉर एक्झाम्पल बघा, लक्ष द्या, इथे CH2 डबल बॉन्ड CH2 आणि अशा वेळेस बाणावरती कंडिशन असते, BH3 आणि दुसरी कंडिशन असते H2O2 OH मायनस. लक्षात येते का? बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 बाणावरती कंडिशन असते BH3 आणि H2O OH मायनस, किंवा या ठिकाणी BH3 च्या ऐवजी B2H6 सुद्धा असू शकतो. B2H6 बारकाईला आहे का? B2H6 सुद्धा असू शकतो. अशा वेळेस नेमकं काय होतं? तर अशा वेळेस याच्यामध्ये इनडायरेक्ट ऍडिशन करायचं वॉटरचं, आपल्याला प्रोडक्ट भेटतो CH2 सिंगल बॉन्ड CH2. बघा, या साईडला मी H जोडला आणि या साईडला मी OH जोडला. समजतंय? या ठिकाणी बघा, हा जो पाय बॉन्ड आहे तो क्लीव्ह करायचा आणि त्याच्यामध्ये HOH, एका साईडला H आणि एका साईडला OH जोडायचा. आपल्याला प्रोडक्ट भेटेल इथेनॉल. आणि विद्यार्थी मित्रांनो, सिमेट्रिकल अल्किन असल्यामुळे कोणत्या साईडला OH ग्रुप जोडला हे काही महत्वाचं नाही. फक्त या ठिकाणी मिळणारा प्रोडक्ट हा एक आणि एकच भेटेल. म्हणजे या ठिकाणी जर बारकाईने बघितलं तर इनडायरेक्ट ऍडिशन झाली वॉटरची. आता तुम्ही म्हणाल इनडायरेक्ट कुठे झाली सर? दिसतंय की H आणि OH ऍड केलेला. पण विद्यार्थी मित्रांनो, इथं बाणावरती तुम्हाला कुठं दिसतंय का वॉटर ऍड केले? वॉटर टाकलंय, HOH लिहिलंय, असं कुठं दिसतंय? नाही. या ठिकाणी BH3 लिहिलाय, H2O2 OH मायनस लिहिलंय. म्हणजे या ठिकाणी जरी बाणावरती किंवा त्या कंडिशन्स मध्ये H2O नसेल तरी सुद्धा या ठिकाणी HOH चे ऍडिशन दिसतं. याचाच अर्थ हे इनडायरेक्टली ऍड केलं म्हणून या रिएक्शनला इनडायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटर मध्ये सुद्धा घडलं जातं. ठीक आहे. आता बघा, प्रामुख्याने हा H येतो कुठून? तर याच्यामधल्या BH3 कडून हा H येतो, लक्षात राहा. आणि हा OH येतो कुठून? तर हा OH येतो H2O2 कडून, लक्षात राहा. हा OH H2O2. आता प्रॉब्लेम कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो माहित आहे? सिमेट्रिकल अल्किन मध्ये प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे तो अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये. कुठं? अनसिमेट्रिकल अल्किन. चला तर मग एक अनसिमेट्रिकल अल्किनचं उदाहरण घेतोय. फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2, CH3 CH डबल बॉन्ड CH2 अनसिमेट्रिकल अल्किन आहे का? ओके, याचं नाव आहे प्रोपीन. आणि याच्यावरती तुम्हाला बाणावरची कंडिशन अशा दिसतील. एक कंडिशन दिसेल BH3 आणि दुसरी कंडिशन दिसेल H2O2 OH मायनस. ठीक आहे. एक कंडिशन काय दिसेल BH3 आणि दुसरी कंडिशन काय दिसेल H2O2 आणि OH मायनस. आता या ठिकाणी सुद्धा ऍडिशन काय करायची? आपल्याला वॉटरची ऍडिशन करायची, पण इनडायरेक्ट करायची. म्हणजे याच्यापासून सुद्धा प्रोडक्ट भेटणार आहे, तो असा भेटणार आहे. बघा, CH3 CH सिंगल बॉन्ड CH2. आता या ठिकाणी मी एका साईडला H जोडतोय आणि एका साईडला OH जोडतोय. या ठिकाणी तुम्हाला 100% प्रॉब्लेम निर्माण झाला असेल. काय प्रॉब्लेम झाला आलं लक्षात? पाठीमागची आपण जी रासायनिक अभिक्रिया बघितली होती ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन, आठवतंय? त्याच्यामध्ये मार्कोनी-कॉप्स रूल नुसार रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडला होता की ज्या कार्बनला हायड्रोजन कमी असतील. आठवतंय का? बघा या ठिकाणी याला कार्बन
नाही जास्त आहे, म्हणजे HOH जर असेल तर आपला OH मायनस निगेटिव्ह कार्बन कोणाला जोडला होता, CH ला जोडला होता, आणि H कोणाला जोडला त्याला कार्बन हायड्रोजन जास्त आहे त्याला मार्कोनिकॉप्स रूल नुसार. पण या ठिकाणी मात्र तसं घडत नाही. या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल भेटत नाही, या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलच भेटतं. म्हणजे ही रिॲक्शन अँटी मार्कोनिकॉप्स रूल नुसार घडते. या ठिकाणी मार्कोनिकॉप्स रूल लागू होत नाही. विद्यार्थी मित्रांनो बारकाव्याने लक्षात घ्या, ही रिॲक्शन अँटी मार्कोनिकॉप्स रूलच्या सहाय्याने घडते. मग आपण इथे आणखी एक पॉईंट वाढवू शकतो. इथे आपण 3 पॉईंट लिहिले, इथे आणखी एक पॉईंट वाढवू शकतो. म्हणजेच ही रिॲक्शन हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजेच HBO रिॲक्शन फॉलोज अँटी मार्कोनिकॉप्स रूल. अँटी मार्कोनिकॉप्स रूल लक्षात राहील का? समजले इथपर्यंत? आता या ठिकाणी आपण इनडायरेक्ट ऍडिशन केलं H2OH चं किंवा H2O चं HOH चं, ते नेमकं प्रायमरी अल्कोहोलच का देतं हे आपल्याला पुढे मेकॅनिझम मध्ये समजून सांगतोय. ठीक आहे, इथपर्यंत रासायनिक अभिक्रिया समजल्या, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचं पुढचं मेकॅनिझम समजून सांगतोय. घ्या स्क्रीनशॉट करून. ठीक आहे, मेकॅनिझम समजून सांगतोय तुम्हाला पुढे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केले, HBO चं मेकॅनिझम शिकतोय. हे मेकॅनिझम आपण 2 प्रकारामध्ये शिकतो, म्हणजे 2 पॉईंट मध्ये आहे. तर त्याच्यातलं पहिल्यांदा हायड्रोबोरेशन करायचं, अल्किनचं हायड्रोबोरेशन करायचं, म्हणजे बोरॉन त्याच्यात ऍड करायचा, हायड्रोजन आणि बोरॉन ऍड करायचा, आणि तदनंतर त्याचं ऑक्सिडेशन करायचं H2O च्या साह्याने. ठीक आहे, तर प्रथम मेकॅनिझम घेतो, अल्किन घेतोय, तेच म्हणायचं प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा अनसिमेट्रिकल अल्किन घेतला, याच्यावरती ऍडिशन करायचं BH3 चं. कशाचं ऍडिशन करायचं? BH3 चं. आता विद्यार्थी मित्रांनो बारकाईने बघा, BH3 मी तुम्हाला कळावं म्हणून असं लिहितोय, BH3. ठीक आहे, याचं ऍडिशन याच्यामध्ये करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो बोरॉन हा लेस ऍसिड आहे का? कारण बोरॉनचा ऍटॉमिक नंबर किती विद्यार्थी मित्रांनो? बोरॉनचा ऍटॉमिक नंबर 5. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती तर असं भेटतं 1s2 2s2 2p1. बरोबर ना? 1s2 2s2 2p1. आणि मग याची एक्साइटेड स्टेट भेटली, तर एक्साइटेड स्टेट आपल्याला अशी भेटली बघा, आधी ग्राउंड स्टेट आणि नंतर एक्साइटेड स्टेट दाखवतो. या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन आहेत, p कडे एकच इलेक्ट्रॉन आणि एक्साइटेड स्टेट मध्ये आणखी एक इलेक्ट्रॉन इथं जाईल, म्हणजे आपल्याला प्रोटॉन कसा भेटेल? या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन राहील आणि या ठिकाणी 2 जातील, याच्यामध्ये 1 आणि याच्यामध्ये 1. तर या ठिकाणी बघा, हा हायड्रोजन BH3 मधला एक हायड्रोजन इथे इलेक्ट्रॉन पास करेल, दुसरा इथं पास करेल आणि तिसरा इथं पास करेल, तरी एक p ऑर्बिटल रिकामी राहते, म्हणजे याला इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून p ऑर्बिटल मी इथं रिकामी दाखवतो. p ऑर्बिटल काय दाखवतोय? रिकामी दाखवतोय. आणि हे BH3. आता होतं काय नेमकं, तर हे जे लेविस हे चांगले सॉरी अल्किन मध्ये जो पाय बॉन्ड आहे तो लूजली बॉन्डेड असतो. तो पाय बॉन्ड याच्यातल्या p ऑर्बिटल वरती अट्रॅक्ट होतो, याच्यातल्या p ऑर्बिटल वरती अट्रॅक्ट होतो, याच्यातल्या p ऑर्बिटल वरती अट्रॅक्ट होतो, आणि याच्यात हा जो H आहे तो दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन, कोणताही एक H दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन या कार्बनवरती अटॅच होतो. आता तुम्ही म्हणाल असंच का, हा बॉन्ड या साह्याने p वर अटॅक करेल आणि हायड्रोजन याला का जोडला जात नाही? कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा हे इलेक्ट्रॉन या साईडने खेचले जातील, p ऑर्बिटल वरती अटॅक करतील, तेव्हा याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल बघा. आणि तुम्हाला माहित आहे प्रायमरी कार्बोकेटाईन पेक्षा सेकंडरी कार्बोकेटाईन मोर स्टेबल असतो. पुन्हा एकदा बारकाईने लक्ष द्या, जेव्हा इकडून हा अटॅक करेल तेव्हा याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हा सेकंडरी कार्बोकेटाईन आहे. जर याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला असता तर हा प्रायमरी झाला असता. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की प्रायमरी पेक्षा सेकंडरी कार्बोकेटाईन मोर स्टेबल, म्हणून याच्या साह्याने अटॅक करेल. पण विशेष या ठिकाणी कार्बोकेटाईन तयार होत नाही, तोपर्यंत हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन याच्यावरती अटॅच करतो, अटॅक करतो. म्हणजे या ठिकाणी काय घडलं बघा, आता बाणावरती आपण कंडिशन दिलेली आहे BH3 H2O2 वगैरे. तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट कसं भेटतो? CH3
CH सिंगल बॉन्ड CH2 बारकाईने लक्ष द्या CH3 सिंगल बॉन्ड CH2 आता यातला हायड्रोजन कुणी घेतला या CH म्हणजे याचं काय झालं CH2 आणि हा CH2 कुणाला जोडणार आहे B ला जोडणार म्हणजे बोरॉनला जोडणार बरोबर म्हणून इथं B बोरॉन आता बोरॉनचे एक हायड्रोजन गेला राहिले किती 2 हायड्रोजन राहिले म्हणून मी पुन्हा 2 हायड्रोजन दाखवतोय आता विद्यार्थी मित्रांनो मी एक अल्किनचं युनिट ऍड केलं आता दुसरं आणखी एक अल्किनचं युनिट ऍड करतोय पुन्हा एकदा p ऑर्बिटल रिकामी असेल पुन्हा एकदा एक अल्किनचं युनिट ऍड करूया आपण CH3 किंवा असं करू उलट लिहिलं तरी चालेल CH2 कडून अटॅच केलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल CH2 ऍड होतं CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आता पुन्हा एकदा CH2 मधला बॉन्ड असेल तो कुठला अटॅच करेल या p वरती p ऑर्बिटल वरती रिकाम्या आणि याच्या बाजू एक H असेल कोणताही एक H तो दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कुठं जाईल या CH कडे जाईल म्हणजे त्याच्यापासून काय तयार होईल बघा आता बारकाईने हे युनिट तर आहे असं होतं बघा CH3 CH2 CH2 तर नंतर CH2 नंतर हा B बरोबर तो B लिहिला मी त्यानंतर त्याला एक हायड्रोजन आहे तो मी खालच्या बाजूला लिहिला त्याच्या पुढे कुणाला जोडलाय बघा हा B कुणाला जोडलाय तर CH2 ला जोडलाय हा CH2 नंतर हा CH होता त्याचाही CH2 झाला आणि हा CH3 झाला बघा ही बारकाईने CH3 CH2 CH2 असे पडले नंतर बोरॉन दिला त्याला 2 हायड्रोजन त्यातला एक हायड्रोजन गेला राहिलेले इथे दिला पुन्हा हा बोरॉन या CH2 ला जोडला म्हणून CH2 नंतर इथे सिंगल बॉन्ड झाला आणि हा एक घेतल्याने CH चा CH2 झाला आणि राहिलेले CH3 ठीक आहे पुन्हा याच्याकडे अनफिल्ड सॉरी रिकामी p ऑर्बिटल आहे पुन्हा याच्यावर तुम्ही एक ऍडिशन केला अल्किन युनिटचं पुन्हा एक अल्किन युनिट ऍडिशन करतोय CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 पुन्हा बघा पुन्हा अटॅच करेल p ऑर्बिटल वरती आणि p ऑर्बिटल वरती अटॅच केला की हायड्रोजन पुन्हा इलेक्ट्रॉन घेईल आणि या CH ला अटॅच होईल त्याच्यापासून आपल्याला तिसरं युनिट जोडलेलं दिसेल ते म्हणजे असं दिसेल बघा CH3 CH2 CH2 बघा बारकाईने हे तिघं तदनंतर बोरॉन ठीक आहे तदनंतर या साइडचे लिहितो CH2 CH2 CH3 आणि नंतर हा तिसरा CH2 CH2 CH3 म्हणजे तुम्ही हे असं सुद्धा लिहू शकता CH3 CH2 CH2 थ्राइस B बरोबर का हे आणि हे येते का लक्षात बघा हे आणि हे एक झालं हे झालं हायड्रोबोरेशन हे काय झालं या रिएक्शनचं हायड्रोबोरेशन आता हायड्रोबोरेशन झाल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन करायचंय काय करायचंय ऑक्सिडेशन हे झालं हायड्रोबोरेशन त्याचं ऑक्सिडेशन करायचंय मग याच्यावरती आपण HOH टाकणार आहोत काय टाकणार HOH म्हणजेच वॉटर म्हणजेच H2O2 टाकणार आहोत मग H2O2 लिहिताना मी फक्त असं लिहितोय तुम्हाला समजतंय का बघ OH किंवा HOOH याचे 3 मॉलिक्यूल घेतोय किती मॉलिक्यूल घेतोय 3 मॉलिक्यूल घेतोय किती मॉलिक्यूल घेतोय 3 कारण हे किती आहेत तर 3 आहेत म्हणून याचं बॉन्डिंग असं ब्रेक करा काय भेटते बघा CH3 CH2 CH2 थ्राइस आणि OH थ्राइस म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो तर CH3 CH2 CH2 OH आणि हे किती झाले थ्राइस झाला की तुमचा अल्कोहोल 1 डिग्री अल्कोहोल तयार करा ना बघा की 1 डिग्री होतोय की 2 डिग्री होत नाही 1 डिग्री अल्कोहोल तयार होईल राहिलं काय बघा एक B आणि OH किती राहिले तर 3च राहिले म्हणून B कंसात OH कंस पूर्ण थ्राइस किंवा और याच्या तुम्ही असं पण लिहू शकता H3BO3 असं लिहू शकता H3BO3 असं सुद्धा लिहू शकता पुन्हा एकदा बघा मेकॅनिझम समजून सांगतोय अनसिमेट्रिकल घेतला अनसिमेट्रिकल मध्ये BH3 टाकल्यानंतर याच्यात एक CH2 चा बॉन्ड p ऑर्बिटल वरतीच का अटॅक करेल
CH चा काय करणार नाही, कारण CH2 चा जेव्हा अटॅक केला जाईल तेव्हा याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, कुठं सेकंड कार्बन. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला तर हा सेकंडरी कार्बोकेटायन तयार होईल. इथं जर आला तर प्रायमरी, मग प्रायमरी पेक्षा सेकंडरी कार्बोकेटायन मोर स्टेबल असतो, म्हणून याच साह्याने अटॅक करेल आणि हा एच त्यावेळेस अटॅच करेल, म्हणजे कार्बोकेटायन सुद्धा तयार होणार नाही, म्हणजे इतर रिअरेंजमेंट करायची गरज नाही. मग या ठिकाणी अटॅच होईल, त्यानंतर एक युनिट आपण ऍड करू. तसंच सेम पॉलिसी 3 युनिट ऍड होईपर्यंत करत गेलो. त्यानंतर आपण थ्राइस H2O2 टाकलं आणि त्याच्यापासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटलं. म्हणजेच या ठिकाणी प्रामुख्याने आपण कोणता रूल उभे केला तर अँटी मार्कोनिकॉव्स रूल उभे केला. ठीक आहे, अँटी मार्कोनिकॉव्स रूल उभे केला. समजले इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे आपण शिकलो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. सिमेट्रिकल अल्केन मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, फक्त अनसिमेट्रिकल अल्केन मध्ये हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सोडवून दाखवला. याच्यावरती ZEECET NEET म्हणजे नीट म्हणतो आपण त्याला, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर पूर्णतः तयारी करा. हे झालं प्रोपॅनॉल आणि हे बोरिक ऍसिड. अशा प्रकारे पूर्ण रासायनिक क्रिया झाली आहे. याच्यानंतर आपण पुढील रासायनिक क्रिया पुढील लेक्चरमध्ये बघूया.